आणि घटस्थापनेत असं झालं की बरेच जण असे म्हटले की त्याच्यामध्ये खंड पाडत नाही म्हणून. हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. नवीन दिवसाची तर मस्त छानशी सुरुवात झाली होती. आज नवरात्रीचा पहिला दिवस. सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज पहिला पांढरा कलर म्हणून इथं सासूबाईंनी व्हाईट कलरची छानशी साडी नेसली होती. तर इथं मी त्यांना तीच नेट करून देत होते. नवरात्रीच्या तुम्हाला मी ह्याच शुभेच्छा देऊ शकते, की आमच्या नात्याप्रमाणे तुमच्यासुद्धा सासू-सुनेच्या नात्यामध्ये गोडवा असाच वाढत जाऊ दे आणि तुमचं प्रेम असंच कायम राहू दे. तर इथं छान अशी मी त्यांची साडी वेअर करून दिली. मी सुद्धा व्हाईट कलरचा ड्रेस होता म्हणून वेअर केला. माझं असं काही नव्हतं, की कलर वाईज घालायचं म्हणून. पण म्हटले आहेच आणि तसंही वापरले जात नाही असे ड्रेस म्हणून म्हणले आहे तर चला तसाही किती वर्ष झाले ठेवून दिलेला आहे. तर घरामध्ये छान अशी तर क्लीनिंग करून झाली होती. सकाळी उठल्याबरोबर पहिलं घर स्वच्छ करून घेतलं होतं. म्हणजे झाडून, पुसून, केर सर्व काढून घेतला. अंथरुणं काढून घेतली आणि आता इथे अंघोळ करून त्यानंतर इथं म्हटले थोडंसं नीटनेटकं करून ठेवावं. आज आमच्या इथं घटस्थापना असतात. म्हणजे आमच्या इथे बसतात देवाऱ्यामध्ये खंडेरायाचे घट. आता प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळे असतात. म्हणजे काहींच्या इथे देवीचे असतात, तर काहींच्या इथं काय. तर तीच आमची इथे तयारी चालली होती आणि ह्यावेळेसच्या पावसाळ्यामुळं साफ-सफाईला काही वेळ भेटलेला नाही. तर इतकं सकाळच्या आमचा गोंधळ चाललेला होता. म्हणजे प्रत्येक वर्षी काय होते, आम्ही 1 दिवस अगोदर आमचं टोटली सर्व आवरलेलं असतं. मग ते देवघर पुसून सर्व गोष्टी. पण ह्यावेळेस पाऊस उघडायच्या ह्याच्यामध्ये पूर्ण दिवस निघून गेला. तर आता सकाळी-सकाळी इथं देवघर साफ करायला घेतलं होतं. देवघरातले सर्व वस्तू बाहेर काढल्या होत्या आणि इथे साफ सासऱ्यांनीच केली. आणि मग मी म्हटलं आता मी काय करावं तोपर्यंत? बाकीचे तर माझ्या घरातली कामं झाली होती. तर इथं दरवाजासुद्धा खूप खराब झाला होता. म्हटले जास्त काही नाही, तर जो आपला एंट्रन्स आहे म्हणजे दरवाजा आहे, तर तो तरी साफ करावा. इथं कुंकूसुद्धा पूर्ण काळं पडलेलं होतं. तर ते तरी क्लीन करावं. तोपर्यंत आतमध्ये देवघराचं. इथं मी आरवीला ओरडत होते, की "मी कॅमेरा लावलेला आहे, स्टँड लावलेला आहे. अजिबात त्याच्यापाशी जाऊ नको." खूप भीती वाटते अशी जेव्हा स्टँडला मी लावते ना मोबाईल, की बाबा पटकन धक्का लागला, कॅमेरा फुटला, मोबाईल स्टँड एक तुटू दे बाबा ते नवीन. आणि आता जो मी मोबाईल वापरते, मी सांगितलं, की मी मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली. तर मी ब्लॉग शक्यतो जो नवीन मोबाईल घेतलेला आहे त्यामधून करत नाही. फक्त मला जे बाहेरचे मार्केटिंगचे शूट असतात, त्यासाठीच त्या मोबाईलचा वापर करते. नाहीतर माझे जे जुने मोबाईल आहे, त्यातूनच ब्लॉगिंग करते. पण कधीतरी म्हणते चला आहे टाईम, कारण तो मोबाईल जास्त माझ्याकडे नसतोच. जेव्हा शूट होतं, त्याच्यानंतर एडिटिंग असते त्यामुळे तो त्यांच्याकडेच असतो. एकतर एडिटिंग जो मुलगा एडिटिंगसाठी ठेवलाय तो करतो, नाहीतर ते करतात. पण घरी असल्यानंतर चुकून असं कधीतरी ते की आज होता माझ्याकडे वेळ म्हणून तिथं. तर दरवाजा छान असा साफ केला. त्याच्यानंतर इथं दरवाजावरती स्वस्तिक काढून घेतलं. जे कालच्याला हार आणून ठेवले होते म्हटले ते बघावे कसे व्यवस्थित आहे का? कारण सुकलेले वगैरे नाही ना, तर ह्यांचा पूर्ण गुंता झाला होता. म्हणून म्हटले तो सुद्धा काढून ठेवावा. आणि आता आमच्या इथं जोपर्यंत दसऱ्याच्या दिवशी देव पूजले जातात. 9 दिवस कुठल्याही प्रकारची देवपूजा केली जात नाही. त्यामुळं आजच्या दिवशी व्यवस्थित देव उजाळून घेतले जातात. व्यवस्थित त्यांची पूजा केली जाते. आणि जे माझे पहिल्यापासून ब्लॉग पाहतात, तर त्यांना माहीत आहे, की मी खूप वेळा असं म्हणते, की आमच्या घरामध्ये लेडीज देवपूजा करत नाही. म्हणजे जे देवाचे टाक आहेत, की त्यांची पूजा मी किंवा माझ्या सासूबाई करत नाही. फक्त सासरेच करतात. खंडेरायाच्या देवाच्या आता प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत असू शकते. पण जेवढं माझ्या माहितीनुसार गावाकडे किंवा आमच्या इथे लेडीज शक्यतो खंडेरायाच्या देवाऱ्यांची पूजा करत नाही आणि तेच आमच्या इथे सुद्धा आहे. तर इथं मी छान असं उंबरठ्याले पण करून घेतलं. तोपर्यंत मी म्हटले मी उंबरठ्याची पूजा करते. खूप दिवसानंतर मी उंबरठ्याची पूजा करते. म्हणजे म्हणजे माझी मानसिक स्थितीच नव्हती. मला असं काही इच्छाच होत नव्हती देवाचं करावं, हे करावं. पण काही गोष्टी अशा आहेत आयुष्यात घडून गेल्यात, तरी पण आपला संसार कुठेतरी विचार येतो, मी कोणाची तरी सून आहे ह्यासाठी कराव्या लागतात. तर त्यासाठी मी तर करायला घेतलं होतं. तर माझी नेहमीची साधी आणि सिंपल मला ही दिव्यांची रांगोळी खूप आवडती. इतर खूप साचे आहेत, छोटे आहेत, मोठे जे उभे साचे असतात ते आहेत. तर पण मला पर्सनली फक्त ही दिव्यांची रांगोळी आवडते आणि सुंदर असं
त्याच्यावरती हळदी कुंकू अशा प्रकारे मी भरून घेते. तर इथं माझी छान अशी उंबरठ्याची पूजा झाली. छान वाटलं, खूप दिवसानंतर अशी मनासारखी पूजा झाली. जी कामं झालेत, पूजा करून झाली उंबरठ्याची. आता इथे बघा यांनी आता फ्रेश हार आणलेत, मस्त आणलेत, एकदम टवटवीत. हे ब्लू कलर आहे, मस्त कलर वाटतोय. जांभळा कलर आहे, जांभळा फुलांच्यामध्ये. काय काय म्हणते, बोल की, काल असते. तर इथं बघा आम्ही व्यवस्थित ठेवते हार. तर आता माझं झालंय. आता इथं आतमध्ये देवघराची चालली पूजा. हे बघा इथं चालली पूजा. आणि ह्या पावसाला काय म्हणावं, खरंच अक्षरशः वैताग आलाय. म्हणजे काय करावं सुचत नाही. इथं बाहेर आले होते तर पाऊस कंटिन्यू रिपरिप त्याची चाललेलीच आहे. आता वैताग आलाय, असं वाटतंय बाबा आता थांब, काही कर पण थांब. तर इथं बाहेर आले होते, खूप चिकचिक झालेलं होतं. आणि त्यातल्या त्यात आज गावदेवांना, म्हणजे आमचं गाव जवळच आहे, माझं सासर. असं बघा असतं की आपलं गाव आणि आपण थोडंसं मेन रोडला येऊन राहत असतो. तर असंच आम्ही राहतोय. म्हणजे चालत म्हटलं तर 10 मिनिट आणि गाडीवर म्हटलं तर 5 मिनिट. तर अशा प्रकारे आमचं अंतरावरती गाव आहे, मी जिथे राहते त्यापासून. तर हे झाड पाहत होते. तर हे झाड मला सांगा कोणाला माहीत असेल का? बरेच जण म्हणतात की ते बांबू ट्री आहे, तर ते आहे. पण मला असं वाटत नाही, ह्याची पानं थोडी वेगळी दिसतात. पण त्यातल्या त्यात सांगू पण शकत नाही. तर आत्ता इथे आरवी चालली होती. मी सांगितलं की गावामध्ये जे गावदेव आहेत, तर त्यांना नारळ वगैरे फोडवायचे होते, वाढवायचे होते. आणि त्यात आज सोमवार होता, त्यामुळं काही प्रश्नच नव्हता नारळ वगैरे फोडण्याचं. तर त्याच्यामुळं इथं ते आरवीला म्हटले की फक्त पाया पडून आणतो आणि नारळ फक्त तिथं ठेवून येतो. मग नंतर कोणी का होईना तिथं वाढवतील. जातो. थांब थांब गाडी. बाय बाय पिल्लू, बाय कर की. तर इथं छान अशी पूजा मांडून झाली होती. वस्त्र चेंज केलं. त्याच्यानंतर सर्व देव उजळले. यावेळेस बाहेर नेलं नाही. प्रत्येक वर्षी बाहेर घेऊन जायचे टाक उजळण्यासाठी. पण ते म्हटले, की कंटिन्यू बाहेर घेऊन जाऊन जे आहे तर ते पातळ व्हायला लागले आणि त्याचे देवाचे जे छाप आहेत तर ते फिक्कट व्हायला लागले ते. तर त्याच्यामुळं म्हटले, की नको ह्यावर्षी घरीच. तर दही दुधाने छान असे मस्त आमचे देव उजळले. मस्त वाटत होतं. खूप दिवसानंतर अशी छानशी पूजा झाली होती. आणि आता इथं वेट करत होतो, की बाकीचे सर्वजण कधी येतील तर आता त्याची. आमची चालली आहे देवपूजा. टायमिंग झालाय, वाजलेत 1. आणि आता आरवी पण गेली मार्केटमध्ये, सॉरी गावामध्ये. आतमध्ये सॉरी गावामध्ये नारळ वगैरे आज नारळ नाही करायचा, वाढवायचं नाही नारळ. हां, कारण सोमवार आज असल्यामुळं सोमवार आहे. तर त्याच्यामुळे आज काही नारळ ठेवून येतील फक्त तेव्हा. ठेवून येतील. डायरेक्ट 10 दिवसांनी आता नारळ सगळीकडे होतील आहे ना. दसऱ्यालाच. तर त्याच्यामुळं. आणि आता आमचं घरातल्या घटांची तयारी चालली आहे. नैवेद्याची तयारी केला घेतली ना. तो गोड भात असतो खोबरं घालून, खोबरं घालून, गुळ घालून, ओलं खोबरं. पण आज नारळ न फोडल्यामुळं हळद सुकं घालणारे. हां. तर तीच तयारी चालली आहे. वातावरण पण वांबळ आलंय. दोघींनी व्हाईट ड्रेस घातलेत. आईच्या इकडे जायचं का नाही तोच विचार चाललाय डोक्यामध्ये, काय करावं. देवीचं पांढरं वस्त्र आहे आजचं. तर हां, पहिल्या दिवसाचं. पहिला रंगाच पांढरा, त्यामुळे माझ्याकडे पण होता. आणि असे ड्रेस तसे जास्त घातले जात नाही आणि असं पडून होता, तेव्हा म्हटलं हा हे तर घालून जाऊ दे. कारण की उगेच असं वाटतं एवढे मोठे मोठे घेतले आणि त्याचा वापर पण होत नाही. तर त्याच्यामुळं. तर आता ते आल्यानंतर पुढची तयारी थोडंसं म्हटलं माळा वगैरे लावू, पण तिथली तयारी चालली त्यामुळं थांबलोय, थोडंसं होल्ड केलं. तिथलं झालं का मग थोड्या माळा वगैरे लावून घेते. गावातले गट बसल्याशिवाय इथं पण बसत नाही. तेव्हा गावदेवांचे बसतील तेव्हा गावदेवांचे. घरोघरी असतात, तर ते घट बसतात आमच्याकडं. तर तीच चाललं आमचा आता वेट. पण तोपर्यंत सर्व तयारी करून ठेवली आहे फक्त. इथे सासऱ्यांनी सर्व तयारी करून ठेवली होती. इथं घडा भरून ठेवला होता. त्याच्यानंतर बाकीची जी पूर्व तयारी आहे तर ती सर्व केली होती. कारण जोपर्यंत गावदेवांचे घट बसले असा फोन येत नाही गावाकडनं, गावातून कोणाचा, तोपर्यंत घरोघरी जे घट बसले जातात तर ते नाही बसवत. तर इथं बघा सर्व कालच्याला साहित्य आम्ही घेऊन आलो होतो. इथं धूप आणला होता. त्याच्यानंतर अखंड दिव्यासाठी ही वात आणली होती. आता काय माहिती कशी पेटते किंवा तेवढी राहते की नाही. पण ही सेपरेट घेऊन आली होती. दरवर्षी काही आणत नाही. तर जिथं आम्ही सामान घेत होतो तर त्यांना विचारलं तर ते म्हणले अखंड दिव्याची वात आहे, तर ती पण घेतली.
पहिली माळ जी असते तर ती आमच्याकडे नागिनीच्या पानांची असते, ती सुद्धा इथं तयार करून ठेवली होती. सर्व तयारी पूर्व करून ठेवली होती, जेणेकरून जेव्हा घट बसवण्याची वेळ येईल तेव्हा पटकन फक्त सुरुवात करायला. तर ह्या हिशोबाने आता म्हटले इथं पूजा झालेलीच आहे, तर बाहेर उंबरठ्यामध्ये मी काही धूप लावला नव्हता किंवा आरती नाही. माझं नॉर्मली फक्त रांगोळी ते पण सर्व गोष्टी करून झाल्या होत्या. इतकं सुंदर देव्हारा वाटत होता, त्याच्यानंतर उंबरठा वाटत होता आणि असं वाटत होतं फक्त बघतच राहावं. तर इथं सिंपल आणि खूप छान वाटते. म्हणजे मला पर्सनली पुन्हा एकदा सांगायला आवडेल. तुम्ही खूप वेळा पाहिलं सुद्धा असेल, मी बाकी इतर कुठलीही प्रकारची रांगोळी काढत नाही. असं साधी आणि सिंपल आणि त्यामध्ये आरवी खूप जास्त इकडे-तिकडे करते, त्यामुळं हे ठीक वाटतं मला. तर इथं छान असा दिवा सुद्धा भरून घेतला. दिव्याची पूजा झाली, देवांची झाली. आता दसऱ्यापर्यंत कुठल्याही प्रकारची पूजा नाही किंवा काय नाही. आरवी सुद्धा इथं तयार झाली. बाकीचे सर्वजण टोपी घालतात, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे ती सुद्धा टोपी घालते. म्हणजे जशी तिला समजते, तर तेव्हा अशा प्रकारे सर्व आणि आमची जॉइंट फॅमिली मी खूप वेळा म्हणते. तर इथं बाकीचे सर्वजण आल्यानंतरच आमची घटस्थापना होते आणि पुढची पूजा खंडरायचा नाकमध्ये यायचा मागे यायचा अरे हे घातले नाही शंभू म्हणून नाही बसली बरोबर. अरे हे इथे सर्वांनी मिळून आरती घेतली. इथं आरवीच्या हातामध्ये घंटी दिली होती. तिला मात्र खूप आनंद होतो जेव्हा सर्वजण आम्ही अशा प्रकारे फॅमिली एकत्र येते तर तेव्हा. आणि आजच्या दिवशी हा नैवेद्य असतो मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि हा जो आपलं पान आहे केळीचं तर त्याच्यामध्येच दिला जातो. तर इथं मी तोच भरून घेत होते. ह्यावेळेस काही ओलं खोबरं नव्हतं. थोडक्यात नारळी भात असतो तर त्याचप्रमाणे. गावाकडे मात्र मंदिरामध्ये आता जे गावाकडे राहतात किंवा ज्यांच्याकडे हा नैवेद्य असतो किंवा जे मावळातले आहेत, तर त्यांना माहीत असेल की मेन आपल्या गावकीचा जो देऊळ आहे, तर तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा भात शिजवला जातो आणि लहान मुलं खाण्यासाठी जातातच. आम्ही गावाकडे राहिलेली आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी मला माहिती आहे. तर इथं नैवेद्य दाखवला, त्याच्यानंतर बाकीच्यांना सुद्धा हा नैवेद्य दिला. म्हणजे आजच्या दिवशी हाच केला जातो आमच्याकडे. त्यानंतर इथं सर्वांनी बसून नैवेद्य खायला. ज्यांना उपवास होता त्यांनी नाही घेतला, बाकीच्यांनी तर छान असा आनंद घेतला. आरवी मात्र खूप खुश होते अशा टायमाला. तिचे सर्व काका म्हणजे ते नाना वगैरे म्हणती तर येतात तर त्याच्यासाठी. आणि इथून पुढे मी आईकडे जाणार होते, कारण पप्पांवरती सर्व लोड होता एकट्यांवरती आणि ते एकटे तरी काय करणार. मला तो एक तिकडचा टेन्शन होतं. मी जरी इथं होते शरीराने तरी कंटिन्यू माझ्या मनामध्ये तेच चाललेलं होतं की आईकडे काय चाललं असेल, आईची मनस्थिती काय असेल. कारण की दरवर्षी ती खूप मनोभावे ह्या सर्व गोष्टी करायची. म्हणजे तिचा उत्साहच वेगळा असायचा. आणि आता आरवीचं बघा, नेहमी हेच म्हणते, मला मामाच्या घरी जायचंय, मामाकडे काय जायचंय. म्हणली? मामा के घर हा, तुला मामाच्या घरी जायचं? मामे के घर जाना है कल तुमको. हा, तुला नाही यायचं का? मी काय बोलते, हं? तुम्हाला मी घेऊन जाते. मी खूप सोडते तुम कुठं? मामा के घर. कोणाचे मामा? आपण मामा के घर जा रहा. कोणाचा मामा ते तर सांगा. आपला मामा. तुझ्या? चल मग. नारवी किती खुश होती मामाच्या घरी झाल्या. नारवी चल मला हाय. तुम्ही स्कूटी चालवते. ठीक आहे. पप्पांना बोल ना सोडवायला. आता इथे घटस्थापना करून झाली. आता निघाले मी आईच्या घरी जायला. तर आईच्या घरी यावर्षी नाहीच्या बरोबर सर्व गोष्टी, फक्त एक फॉर्मॅलिटीज म्हणून पप्पा करतात आहे. तर पप्पांनी फोन केला होता, आईनं तर झोपून घेतलेलं आहे. त्यामुळं मग दरवर्षी कसं खूप उत्साहामध्ये असायच्या सर्व गोष्टी, तर यावर्षी तसं काही नाही. तर म्हटलं नुसतं जाऊन तर येते. तर आता इथं सर्व झालं आहे. तिथं जर असं वाटलं शूट करावं तर करेल, नाहीतर नाही. बाकीचं तर काही नाही करणार, फक्त नॉर्मली थोडंसं घर वगैरे दाखवलं तर दाखवन. तर आता इथं तर सर्व झालं आहे. छान अशी आमची घटस्थापनासुद्धा झाली आहे. तर आता मी निघाली आहे, तर चलो. इथे आता मी 8 वाजता आले, त्यानंतर डायरेक्टली घरी व्हिडिओ काढायला घेतली होती. आईच्या तिथे माझा व्हिडिओ नाही काढली. मी म्हटलं की तिथं ही कंडिशन बघते, माझी इच्छा होतीये का नाही. तर इथं उपवास होता, सोमवार होता, त्यामुळं नेहमीप्रमाणे पनीरच्या भाजीची तयारी चालली होती. आणि त्यातल्या त्यात लाईट महागचे कपडे अवॉइड करा, कारण सध्याच्या पावसामुळे कपडे सुकत नाही. त्यामुळे जिथं भेटेल तिथं जागा
करून कपडे सुकवण्याचा आमचा प्रयत्न असतो. तर मी सासूबाईंना तेच म्हणत होते, सर्व कपडे दिसतात आहे. पण आता तेवढाही टाईम नव्हता, की आम्ही कपडे काढत बसल, पुन्हा ती दुसरीकडं ठेवत बसल. तर पहिलं इथं भाजी करायला घेतली होती. कारण त्यांनी पहिलीच वॉर्निंग दिली होती, की "बाबा भूक लागली, लवकर स्वयंपाक कर." आणि माझा सुद्धा उठता बसता असा उपवास असतो. तर त्याच्यामुळे मला सुद्धा खूप जास्त भूक लागली होती. आईकडे काही थोडा वेळ गेले आणि आरवी तिकडेच राहिली मेन म्हणजे. कारण आईच्या तिथे आता शेजारी एक दुसरं भाडं तरी ठेवलं, जिथं आई रूममध्ये राहायचं आणि जे वरच्या मजल्याचं काम आहे तर ते झाले. मी मागच्या वेळेस दाखवलं होतं, की वरती स्लॅब वगैरे पडलेले. फक्त जे आतलं मेन काम होतं किंवा भिंती, तर ते सुद्धा मयुरीने करून घेतले. तर त्याच्यामुळं की आईला सोबत होईल ह्या हिशोबाने आता हाच प्रयत्न आहे, की बाबा एखादी फॅमिली ठेवावी, जेणेकरून मयुरी कामावरती गेले, जॉबवरती गेल्यानंतर आईची सुद्धा थोडीशी अ, मन लागल आणि थोडंसं विसर पडेल. तर ह्या गोष्टीने हा प्रयत्न आहे. तर आता भाजी छानपैकी ग्रेव्ही सुटली होती. त्यामध्ये ग्रीन पीस घालून घेतले. त्यानंतर पनीर. सोमवार म्हटलं की आमची ठरलेली फिक्स भाजी पनीरची. सर्वांना म्हणजे माहिती आहे की शेजारी असेल किंवा आमच्या घरामध्ये बाकीच्यांना, की सोमवार म्हटलं की आमची इथं वाटाणा पनीरची भाजी ही फिक्स ठरलेली. आणि इथं मस्त अशी कोथिंबीर घालून घेतली. तर आणि सासूबाईंना 9 दिवसाचे उपवास आहे. तर मी त्यांना म्हणत होते, की तुम्ही काही उपवास वगैरे करू नका. काय होतं, त्या उपवास पकडतात, पण त्यांना आता निघत नाही. मग ते चिड करणार. त्याच्यानंतर की त्यांची बरीचशी तब्येत खालावते. पूर्णपणे लॉस होऊन जातात. त्यामुळे मी तर त्यांना म्हणत होते. कारण माझं असं आहे, की जर निघत असेल तरच उपवास धरा. आपल्यावर कोणाची जबरदस्ती नाही. आता झाला स्वयंपाक झाली, भांडी झाले. आता इथं चालले जेवण काढण्याचं काम आणि भांड्यातून आवरायचे. मी चेंज केलं, नवीन गाऊन आणली. त्यातून काही फिटिंग नाही केली. म्हणजे ड्रेस सकाळपासून खूप वैताग आला होता, तो एवढा मोठा झगा घालून. तर त्याच्यामुळं आता हा गाऊन अजून काही फिटिंग नाही केला, फर्स्ट टाईम घातला आहे. तर उद्या एका ठिकाणी जायचं आहे, तर तीच चालली गडबड. थोडंसं म्हणजे लांब प्रवास आहे. किती वेळ लागतो जायला? टाईम 4-5 तास. कोणतं गाव आहे बरं ते? ओतूरला जायचं आहे. दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आहे ना? पुणे जिल्हा सोडून वाटतं माहिती. तर तिकडं जायचं आहे जरा. ते जेव्हा माणसाची डेथ होती तेव्हा ते हक्का मारायला म्हणतात आमच्याकडे, तर त्याच्यासाठी जायचं आहे. तर आता आवरून घेतो. लवकर झोपलं. आरवी तिकडे आईकडेच राहिली, ती काही घरी आली नाही. तर त्याच्यासाठी ते 2-3 दिवस झाले ते जायचे त्यांना तर चला भेटायला ते पाहुण्यांना जवळचेच आहे. तर त्याच्यासाठी त्याचं सामान वगैरे सकाळची तयारी करायची. पहिला किचन आवरून घेते. इथं ह्या भांड्याचा ढीग बघून मला तर चक्करच यायला लागली होती आणि दिवसभरात थोडा पण आराम नव्हता. कंटिन्यू काही ना काही चाललेलंच होतं. तर मला बघून असं वाटत होतं नको आता. आणि त्याच्यामध्ये ते ओरडत होते, की "मला किती वेळ झालाय तुझं आवरलं नाही, अंथरूण केलं नाही." तर मी त्यांना असं म्हणत होते, "हे बघा, मला कुठल्याही कामाला टाईम लागत नाही." अशी मी चुटकी वाजवली, की भांडी लगेच साफ. तर हे त्यांना मी चिडवत होते. तर ते मला म्हटले, "तुझं बोलवचन बंद कर. पहिलं आवरून घे." कारण त्यांना लवकर झोपायचं होतं. दुसऱ्या दिवशी ड्राईव्ह करायची होती, तर त्यामुळं. आमचं अचानक ठरलं, की एक बाहेर ठिकाणी जायचं. आता माझ्या जाऊबाई बऱ्याच जणींना माहिती आहे, ज्या पहिल्यापासून ब्लॉग पाहतात. जे मधवे सासरे आहेत, तर त्यांची सून. तर तिची आजी वारली, तर तिकडं जायचं होतं. आता आमच्या इकडे हाका मारायला म्हणतात. आता प्रत्येक ठिकाणी वेगळे काहीतरी म्हणत असतील. पण जेव्हा असं कोणी डेथ होते जवळची, तर अशी आपली जवळची माणसं जातात. तर तिकडं जायचं होतं. म्हणून ते मला लवकर आवरण्यासाठी आणि माझाही प्रयत्न होता, की लवकरात लवकर आवरावं आणि झोपावं. जेणेकरून सकाळी लवकर उठून आवरून लवकर म्हणजे सकाळी 6:30-7 वाजताच निघायचं. जाण्याचा 4-5 तासांचा प्रवास आहे. तर ह्या हिशोबाने आणि एक बरं झालं, की आरवी आईकडेच राहिली. जेणेकरून मी सुद्धा फ्री झाले जाण्यासाठी. नाहीतर पुन्हा मग तिचा सकाळचा गोंधळच झाला असता. जरी आईकडं सोडायचं म्हटलं, तरी मग ती मागे लागली असती. तर आईच्या तिथं जी आता राहायला आलेली आहेत नवीन, तर तिची छोटी मुलगी आहे. त्यामुळे ती काही पाय काढता घेईना आणि छान आहे आरवीसारखीच आहे म्हणजे बोलकी आणि चपळ आहे, चंचल आहे. तर त्याच्यामुळे आरवीने तिथंच राहण्याचा छंद धरला. मी पण म्हटले चला बरं झालं. स्वतःहून ती तयार झाली तिथं राहायला. तर इथं सर्व आता किचन वाट्टा वगैरे क्लीन केला. किचन वाट्टा वगैरे सगळा खराब झालेला होता आणि अशा प्रकारे संध्याकाळचा मी खूप वेळा म्हणते, की किचन आवरलेलं असेल ना, तर मला असं इच्छाच होत नाही. असं वाटतं स्वयंपाक पण करायला नको. आहे तसंच सर्व राहू दे नीटनेटकं. आणि संध्याकाळचं किचन आवरून झोपलं ना, तर सकाळी उठल्यानंतर एक वेगळंच किचनमध्ये येण्यासाठी एनर्जी येते मला तरी आणि छान वाटतं, प्रसन्न वाटतं आल्यानंतर. पुन्हा मग तसंच ठेवलेलं असेल, भांडी असेल ना, मला आतमध्ये यावंच वाटत नाही. इथं ढीगभर भांडीसुद्धा घासून घेतली
आणि असं माझ्या दिवसाच्या कामाचा शेवट झाला. पण तरी त्यातल्या त्यात म्हटलं की आता थोडा वेळ आरवीसोबत बोलावं. जेवण वगैरे केलं आहे की नाही, तर इथं त्यांनी कॉल केला होता आणि त्यांचं असंच चालू होतं की ती राहील का? कारण आरवी खूप बोटावर मोजण्या एवढीच तिथं राहते. ही बघा एक छोटी मुलगी आता नवीन राहायला आलेली आहे. तर ती सुद्धा सारखी मध्ये-मध्ये येत होती की बोलायला आरवीसोबत आणि दोघींचं छान असं इथं चाललं होतं. आरवी काही बोलण्याच्या मूडमध्ये नव्हते, कारण नवीन मैत्रीण भेटल्यामुळे ती खुश होती. आरवीपेक्षा लहान आहे 2 वर्षाची. पण बोलकी, खूप बोलकी. मी पण दुपारी गेले होते ना, मावशी वगैरे म्हणजे तिला ओळख लागत नव्हती. तर छान वाटतं अशी बोलकी मुलं असल्यानंतर, म्हणूनच आरवी तिथं रमली. आणि आता इथं दिवसाचा एंड म्हटलं तर म्हटली बेड वगैरे करून घ्यावा आणि त्याच्यानंतर झोपावं. दुसऱ्या दिवशी पुन्हा लांबचा प्रवास, जरा फ्रेश वाटावं, तर ह्या हिशोबाने आता इथं सर्व आवरायला घेतलं तर होतं. आता फायनली झाले माझं आवरून आणि म्हटले ब्लॉगचा एंड करावा. तसंही आपला ब्लॉग खूप मोठा झालाय. तर ही गाऊन बघा कशी दिसते, एकदम जसं काही मी बुजगावून असल्यासारखं वाटते. सकाळ लवकर जायचंय त्यामुळं आता झोपण्याची तयारी चालली आहे माझी. आरवीसोबत बोलून झालं, आईकडे जाऊन आले आणि तिथं काही फारसं म्हणजे असं दरवर्षी घटस्थापना ज्या पद्धतीने केली जाते तर तसं काही केलेलं नाही ह्यावर्षी. कारण आई तर झोपूनच होती. 6-7 महिने झाले देवपूजासुद्धा करून देत नाही ती. आणि घटस्थापनेचं असं झालं की बरेच जण असे म्हटले की त्याच्यामध्ये खंड पाडत नाही म्हणून. तर एकदम साध्या पद्धतीने कलश घेऊन त्यावर नारळ ठेवून, म्हणजे जसं की ज्यांच्या घरामध्ये देवीचे घट बसतात तर ते देवी उभी करतात. म्हणजे जशी आपली गौराई कशी साडी वगैरे मुखवटा लावून, तर तो चांदीचा मुखवटा आहे, तर तसं करतात. पण तिने काही तसलं केलेलं नाही. आणि मग पप्पांनी आपलं त्यांच्या पद्धतीने छोटं मोठं घट स्थापना केलेली आहे. तर असा दिवस होता आजचा. आणि दुसरं असं की माझ्या व्हिडिओ बघून माझ्या व्हिडिओला ज्या आवर्जून लाईक करतात न सांगता, त्यांचे मनापासून मी आभार मानते. कारण खरंच काही यूट्यूब म्हणजे अजून माझे किती सबस्क्रायबर आहेत ते पण आता नीट माझं लक्ष पण जात नाही की माझे सबस्क्रायबर किती आहेत. कारण तेवढं जे म्हणतात की मला यूट्यूबमध्ये जेवढं मी काम केलं तेवढं मला पाहिजे नव्हतं, तसं भेटलं नाही. त्यामुळे मग मी आता यूट्यूब एक कधीतरी आवड म्हणून करते. पण काही असे आहेत की माझे सबस्क्रायबर स्टार्टिंगला जेव्हा मी एकदम झिरो होते तेव्हा पण मला ते तेवढंच छान कमेंट म्हणा, सपोर्ट म्हणा करत होते. आणि अजूनसुद्धा त्या काही जणी आहेत की मला आवर्जून बघतात, लाईक करतात. तर असं म्हणू शकत नाही मी मोठी यूट्यूबर आहे आणि होईल की नाही ह्याची पण गॅरंटी नाही. कारण 2-2.5 वर्षे गेले. तुम्ही म्हणतात ह्या सर्व टॉपिकमध्ये हा हिचा टॉपिक कुठं घुसला गेला आहे. तर हे रडगाणं नाही आहे माझं, फक्त सांगण्याचा उद्देश एवढाच की ज्या मला मनापासून सपोर्ट करतात न सांगता, माझे व्हिडिओ पाहतात, वाट पाहतात, लाईक करतात, तर त्यांचे खरंच मी मनापासून आभार मानते. आणि फक्त एकच इच्छा आहे की व्ह्यूजच्या अकॉर्डिंग मी मोठी यूट्यूबर होते की नाही माहीत नाही, पण माझी मनापासून इच्छा आहे की मला कमीत कमी सिल्वर प्ले बटन घ्यायचे. ते पण होते की नाही माहीत आहे, नो आयडिया. तर चला, मला असं व्हिडिओ काढायला पण खूप गवाळ्यासारखं वाटते. तर चला बाय, भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सकाळी लवकर निघायचं आहे, तर त्यासाठी बाय बाय, गुड नाईट.